कोकण नगर गोविंदा पथक आणि जय जवान पथकाचे 10 थर। मुंबईत राज्यभरात दहीहंडीचा उत्साह। मुंबईच्या मानखुर्दमध्ये गोविंदाचा मृत्यू। दहीहंडीचे दोर बांधत असताना गोविंदा खाली पडला। आतापर्यंत 30 गोविंदा जखमी, 15 उपचार करून घरी। मुंबईत परिवर्तन अटळ आहे। वरळीतल्या परिवर्तन हंडी फोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य। विकासाचं लोणी मुंबईकरांनाच मिळणार असल्याचंही केलं आश्वस्त। मुंबईच्या मागाठाण्यात गौतमी पाटीलचा धमाका। प्रकाश सुर्वे यांच्या हंडीमध्ये गौतमी थिरकली। गौतमीसह गोविंदाही थिरकले। केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद। राहुल गांधींनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आयोगाची पत्रकार परिषद। राहुल गांधींच्या आरोपावर आयोग काय उत्तर देणार याची उत्सुकता। एकनाथ शिंदेंना लॉटरी नाही तर मटका लागला होता। मंत्री गणेश नाईकांनी केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा शिंदेंना खोचक टोला। लॉटरी लागली पण टिकवता आली नाही असं नाईकांनी केलेलं होतं वक्तव्य। अजितदादा गावकीचा विचार करतात मात्र भावकीला विसरतात। रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। तर भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तो आमदार झालास, अजित पवारांचा जोरदार पलटवार। नवी मुंबईत मुसळधार पावसाचा कहर। तुर्भे पोलीस ठाण्यात शिरलं पाणी। अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत। रायगड रत्नागिरीत पावसाचा जोर कायम। कुंडलिका आणि अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली तर खेडमधील नारिंगी आणि जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडून वाहते। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात 3ऱ्या क्रमांकावर। आउटलुक आय केअर युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये मिळवला 3रा क्रमांक। राजधानी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये दर्ग्याचं छत कोसळून 5 जणांचा मृत्यू। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात यश।